नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. शहरातील काही शिक्षकांकडून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर खाजगी शिकवणी वर्गावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी तळेगाव शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी तळेगाव दाभाडे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर विशाल वाळुंज यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात. आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तळेगाव शहर किंवा आपण पुणे जिल्ह्यात म्हणू, मावळ तालुक्यात म्हणू, सगळीकडं शिक्षणाचा बाजार होत चाललेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जे शिक्षक आहेत, जे शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत, ते शिक्षक विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी करतात आहे, असं प्रामुख्याने मला या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो. त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शिक्षक प्रायव्हेट क्लासेस चालवतात ते, जे शाळेत शिकवणारे शिक्षक आहेत, आज राज्य शासनाचे काही नियम आहेत, काही अटी आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर शिक्षक आपल्या ज्या शाळेत शिकवतात ती सरकारी शाळा असो किंवा प्रायव्हेट शाळा असो, तर हे शिक्षक प्रायव्हेट क्लासेस घेऊ नाही शकत, त्याचं कमर्शियलायझेशन करू नाही शकत. तरी देखील आज शहरामध्ये असंख्य पालकांकडून या संदर्भामध्ये तक्रारी आलेल्या आहेत की शिक्षक विद्यार्थ्यांना वेठीस धरतात आहे, पालकांना वेठीस धरतात आहे, की त्यांच्या हातात जे काही 20 मार्क 15-20 मार्क काहीतरी शिक्षकांच्या हातात असतात, आणि त्या अनुषंगाने ते शिक्षक विद्यार्थ्यांना क्लास लावण्यासाठी भाग पाडतात आहे. तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शिक्षणाचा बाजार आपल्याला शहरामध्ये होताना दिसतो आहे. तर आमची या ठिकाणी तळेगाव शहर काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की हा बाजार त्वरित थांबवावा, व त्यांनी या गोष्टीचा तळेगाव शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. आणि हा बाजार थांबवत असताना काही प्रतिबंधक कारवाई तळेगाव नगर परिषदेच्या वतीनं करण्यात यावी. ती कारवाई म्हणजे अशी की जे शाळांचे जे संस्थानिक आहेत, त्या शाळांच्या संस्थानिकांनी हमीपत्र शिक्षकांचं घ्यावं की आम्ही या ठिकाणी क्लासेस घेत नाही आहे किंवा इथून पुढे आम्ही क्लासेस घेणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष अतिशय तीव्र पद्धतीचं आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्र कर्मचारी सेवा कलम 22 नुसार खाजगी शिक्षकांना खाजगी क्लास घेण्यास मनाई आहे अशी माहिती आहे, आणि बऱ्याच ठिकाणी असे खाजगी क्लास घेतले जातात. त्याची फी किती घेतली जाते, एकतर हे नियमबाह्य असं सरकार सांगतं, आणि त्याची फी किती घेतली जाते हे योग्य आहे का? पालकांना का तुम्ही वेठीस धरता, हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वह्या, पुस्तकं, दप्तर असेल, वॉटर बॅग असेल, इतर तत्सम साहित्य असेल, हे विद्यार्थ्यांनी आम्ही सांगितलेल्या दुकानातनंच खरेदी करावं. असा दबाव कशासाठी तुम्ही टाकता? असं प्रेशर तुम्ही विद्यार्थ्यांवर आणि पर्यायाने पालकांवर करू नये, मी एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.